तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आता राज्यातील शासकीय कर्मचारी संपावर गेलेत आणि त्याचेच पडसाद ठिकठिकाणी पाहायला मिळतात। नागपूर येथे नर्सेस संपावर गेल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर ओढत रुग्णांना उपचारासाठी न्यावं लागतंय। तर दुसरीकडे कोल्हापुरात महापालिकेमधील 3000हून अधिक कर्मचारी संपात उतरल्यानं कचरा उठावाचा प्रश्न गंभीर झालाय। प्रत्येक चौकामध्ये कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। तर जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत कामावर हजर होणार नाही अशी भूमिका सोलापुरातील कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे। तर परभणीमध्ये शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट असल्यामुळे सर्वसामान्यांना अडचणींना सामोरं जावं लागतंय। जेव्हा आम्ही 30 ते 35 वर्ष काम करून आणि शेवटी आम्हाला पेन्शन आम्हाला 2 ते 3000 रुपये मिळते, याचा आम्हाला खेद वाटतोय। आणि सर्वप्रथम हे सांगायचं म्हणजे आम्ही आज सगळेजण संपामध्ये उतरलेला आहोत, याची आम्हाला मनापासून खेद आहे। आज जे आज पेशंट ॲडमिट आहेत त्यांची आई आहेत, बहीण आहेत, भाऊ आहेत, हे सर्व आमचे नातेवाईकच आहेत, आमचेच लोक आहेत। पण आम्हाला त्यांना सोडून आज संपामध्ये केवळ आणि केवळ आमचं घर वाचवण्यासाठी, आम्हाला वाचवण्यासाठी आम्ही या संपामध्ये उतरलेला आहोत। तर जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरू असलेल्या संपामुळे शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट आहे। कामासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय। तर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय की शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न आता गंभीर होत चाललाय। प्रत्येक चौकात कचऱ्याचे ढीग झालेले आहेत, आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय। जुन्या पेन्शन संदर्भात कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारलाय त्याचा आज दुसरा दिवस आणि याचे परिणाम आता कोल्हापूर शहरामध्ये जाणवायला सुरुवात झालेली आहे। कारण सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत, त्यामुळे शहरात कचऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। शहरात कचरापूर होते की काय अशी अवस्था आता या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। कारण चौकाचौकामध्ये कचऱ्याचा उठावच आहे तो आज कर्मचाऱ्यांनी केलेला नाही। हे सगळे कर्मचारी आहेत त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे शहरामध्ये सध्या दुर्गंधीचं आणि अस्वच्छतेचं वातावरण सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते। आणि त्यामुळे लवकरात लवकर हा संप मिटावा आणि या कचऱ्यापासून आहे ते किंवा दुर्गंधीपासून शहरवासियांची सुटका व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा आहे ते कोल्हापूरकर करताना पाहायला मिळते। त्यामुळे आता राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे आता संपूर्ण कोल्हापूरवासियांचं आणि राज्यभराचं सुद्धा लक्ष लागून राहिलेलं आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर थेट विधानसभेत जाणार आहोत। विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतायत। अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना आम्ही आपल्याला रात्री येऊन विनंती केली की 10 वाजेपर्यंत घ्या, लगेच तुम्ही मान्यता दिली, म्हणजे हरकत नाही। परंतु अध्यक्ष महोदय 10 वाजेपर्यंत नाही तर 1 वाजून 3 मिनिटापर्यंत कामकाज चाललं, म्हणजे त्याच्यात पण तुमचं सहकार्य अध्यक्ष महोदय। त्या चर्चेच्या वेळेस काही वेळेस मंत्री महोदय हजर पण नव्हते, बाहेर जायचे। वास्तविक एखादा मंत्री बाहेर गेला तर सभागृह लगेचच थांबवावं लागतं, तरी देखील आम्ही समजून घेतलं की बाबा बाहेर जरा वॉशरूमला गेले असतील, पाणी प्यायला गेले असतील, चहा घ्यायला गेले असतील। अध्यक्ष महोदय, मागे तुम्हाला आठवत असेल तुम्ही 3 वर्षापूर्वी निवडून आला सभागृहामध्ये, वरच्या सभागृहात तर तुम्ही मेंबर होताच, पण आम्ही ज्यावेळेस सरकारमध्ये असायचो त्यावेळेस सकाळी 9ला असलं तरी मी तिथं सकाळी 9ला येऊन बसायचो आणि सगळं सभागृहामध्ये स्वतः राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी हुशारकी सांगत नाही, परंतु आम्ही पण गेले 30-32 वर्ष ह्या सभागृहाची परंपरा कशी चालत आलेली आहे आपण पण कशी राखली पाहिजे, आपल्या नंतरच्यांनी पण राखली पाहिजे। कारण एक महाराष्ट्र सगळा इकडकडे बघत असतो विधिमंडळ। अध्यक्ष महोदय, काल स्वतः आज सकाळी 9:30ला कामकाज सुरू झालं। सगळ्या आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जास्त व्याप असतो ह्याची पण मला जाणीव आहे, त्याच्यामुळे ते नसले तरी संसदीय कामकाज मंत्री तरी किमान सकाळी 9:30ला येऊन बसलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, कधी देवेंद्रजी माझा चंद्रकांत पाटलांच्यावर आरोप नाही, परंतु त्यांनी जर जबाबदारी घेतली तरी येऊन बसा ना बाबा। आज सभागृहामध्ये एक फक्त मला वाटतं मंगलप्रसाद लोढांची लक्षवेधी झाली, 6 मंत्री गैरहजर। अध्यक्ष महोदय, यांना जनाची नाही मनाची काही वाटत नाही का? आम्हालाही वाईट वाटतं की अशा प्रकारचे शब्द वापरायला। अध्यक्ष महोदय, शेवटी काल रात्री 1-1:30 वाजेपर्यंत लोक बसली, सकाळी 9:30ला आमदार दोन्ही बाजूचे ज्यांची लक्षवेधी होती ते आले
आणि मंत्री नाही, असं काय मंत्र्यांना काम आहे? अहो तुम्हाला मंत्री करत असताना मागामाग पळता हे मी म्हणत नाही. सकाळी कालिदास कोळंबकरांनी सांगितलं की बाबा तुम्हाला मंत्री होण्याच्या करता तुम्ही पुढे पुढे जाता, आम्हाला मंत्री करा म्हणून सांगता, आणि मंत्री झाल्यानंतर जी सभागृहाची परंपरा आहे, जी काम आहे तुमच्यावर, ते वैधानिक आहे, तुम्हाला दिलेलं काम आहे. अध्यक्ष महोदय, ही गोष्ट तुम्हालाही आवडली नाही असं आम्हाला शिरसाट साहेबांनी, ते तालिका अध्यक्ष होते, शिरसाट साहेबांनी देखील ज्या सभागृहातील सदस्यांच्या भावना आहेत त्याच आपल्या म्हणजे त्यांच्या स्वतःच्या आणि तशाच पद्धतीच्या भावना अध्यक्ष महोदयांच्या पण आहेत. अध्यक्ष महोदय, तुम्ही वारंवार सांगताय देवेंद्रजी, आम्ही तुम्हाला सिन्सिअर म्हणून बघतो, तुम्ही त्या ठिकाणी उच्च विद्याभूषित वगैरे वगैरे सगळी काही तुम्हाला नावं दिलेली आहे, पण तुमचंही लक्ष नाही. तुम्ही तुमच्या काही मंत्र्यांना सांगा ना की बाबा ठीक आहे, तुम्हाला आणि मुख्यमंत्र्यांना रात्री 2 वाजेपर्यंत 2:30 वाजेपर्यंत काम करण्याची सवय, त्याच्यावर सकाळी जरा अडचण आहे, त्याही बद्दल आमचं दुमत नाही, आम्ही ऍडजस्ट करायला तयार आहे ना. परंतु चंद्रकांत दादा पाटील तर रात्री 2-2:30 वाजेपर्यंत जागत नाही, त्यांनी सकाळी लवकर उठून काम आलं पाहिजे, संबंधित ज्यांची लक्षवेधी आहे त्यांनी आलं पाहिजे. असं काय संसदीय कामकाज मंत्री? अध्यक्ष महोदय, तुम्ही रोज माझ्याशी संपर्क साधता, आम्ही ज्यावेळेस सगळे गटनेते बसतात त्यावेळेस तुमचा फोन येतो आणि सगळे तिथं असतात, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने आम्ही पण प्रतिसाद देतो. पण संसदीय कामकाज मंत्री त्यांना जर जमत नसेल, मला त्यांना काही कमी लेखायचं नाही, पण त्यांनी मग थांबू नये. मागे जे संसदीय कामकाज मंत्री होते तुमच्याशी संपर्क साधायचे, ही पद्धत होती. परंतु अध्यक्ष महोदय, हे जे काही चाललंय ना, आज 8 लक्षवेधी होत्या, 7 लक्षवेधी मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यामुळं ह्या सर्व लक्षवेधी पुढे ढकलण्याची जी नामुष्की आलेली आहे आणि अधिवेशन एक दिवस अधिवेशनाचा कमी होतोय. बरं, आम्ही काही तक्रार करतो का? आम्ही 1-1 वाजेपर्यंत आमच्यातले काही सदस्य बसले ना तालिकेवर, नरहरी झिरवाळ साहेब आणि स्वतः सुनील भुसारा बसले. थोडीशी आमच्या सागर साहेबांची अडचण होती, तुम्ही मला रात्री सांगितलं, म्हणलं हरकत नाही, ते 6 वाजेपर्यंत थांबतील, 7 वाजेपर्यंत थांबतील. सुभाष दोटे, बाकीचे सन्माननीय सदस्य आहेत, शिरसाट साहेब प्रतिसाद देतात. अध्यक्ष महोदय, हे अतिशय गलिच्छपणाचं कामकाज चाललेलं आहे. अक्षरशः म्हणजे यांना कुणालाही विधिमंडळाच्या कामकाजामध्ये अजिबात रस नाहीये, यांना बाकीच्याच कामामध्ये रस आहे. ह्या कामाला तुम्ही महत्व द्या ना. आम्हाला का बोलावं लागतं अध्यक्ष महोदय? मला तरी हे बोलायला बरं वाटतं का? आम्हालाही प्रत्येकाच्या बद्दल मान सन्मान प्रत्येकाने राखला पाहिजे, परंतु निर्लज्जपणाचा कळस झाल्यानंतर आमचाही नाईलाज होतो. बागडे साहेब, तुम्ही पण स्वतः अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, एवढं बोलण्याची वेळ कुणावर येता का म्हणे अध्यक्ष महोदय? हे पद्धत नाहीये. अगदी विरोधी पक्ष नेत्यांनी जी भावना व्यक्त केली आहे, कोळंबकर साहेब आले, त्यांना विचारा, त्यांनी पण सकाळी काय वक्तव्य केलं. म्हणजे त्यात 7 टर्मचे आमदार आहेत आमच्या बरोबर, 8 टर्मचे. सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय. नाही, माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी जी बाब उपस्थित केली आहे ती गंभीरच आहे आणि त्याचं मी बिलकुल समर्थन करणार नाही. उलट आज जे काही सभागृहात प्रकार घडला त्याबद्दल मी दिलगिरीच व्यक्त करतो. केवळ मला एक आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की काल रात्री 1 वाजेपर्यंत सभागृह चाललं आणि ऑर्डर ऑफ द डे हा रात्री 1 वाजता निघाला. ऑर्डर ऑफ द डे रात्री 1 वाजता निघत नाही. अध्यक्ष ऑर्डर ऑफ द डे 9 वाजता काढतात, 10 वाजता काढतात. काल रात्री 1 वाजता निघाला, 1 नंतर. आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम असा असतो की मंत्र्यांना ब्रीफिंग घ्यावं लागतं. ते ब्रीफिंग कधी घ्यायचं मंत्र्यांनी हा प्रश्न असतो. आणि मग अशा वेळी सकाळी 9:30ला जर या ठिकाणी लक्षवेधी लागले तर मंत्र्यांना ब्रीफिंगला वेळच मिळत नाही. नाही, राहू दे. माझी आपल्याला विनंती आहे, ऐकून तर घ्या. माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही जरूर मंत्र्यांना समज देऊ, त्यांनी उपस्थित राहिलंच पाहिजे. आणि आपल्यालाही विनंती आहे की समजा एखाद्या दिवशी उशिरापर्यंत चालत असेल तरी देखील आपण असुधारित प्रत ऑर्डर ऑफ द डेची ही जर पाठवून दिली तर किमान ज्या सकाळच्या लक्षवेधी असतील त्याचं ब्रीफिंग घेता येईल. तर त्या दृष्टीने आपण थोडी त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश द्यावे. बाकी मी सभागृहाला आश्वस्त करतो की सगळ्या मंत्र्यांना सांगण्यात येईल, अपवादात्मक स्थितीत एखादा मंत्री नसला किंवा त्यांनी आपली परवानगी घेतली तर ठीक आहे, पण शक्यतोवर सगळ्या मंत्र्यांनी राहिलंच पाहिजे अशा प्रकारचे निर्देश देण्यात येईल.
एक गोष्ट तुमच्या आणि त्यांच्या लक्षात आणून द्यायची सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या, तुम्ही बघा आपल्या अनेक लक्षवेधी कालच्या ज्या राहिलेल्या असतात त्याच आपण दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवतो आणि त्याच पुढे चालतात. त्याच्यामुळं उपमुख्यमंत्री महोदय ऑलरेडी त्याचं ब्रीफिंग त्यांनी घेतलेलंच असतं. म्हणजे नवीनच लक्षवेधी आली तर मी तुमच्या मताशी 100% सहमत आहे. परंतु बऱ्याचशा लक्षवेधी, आता काल तुम्ही म्हणाला की तुमच्या लक्षवेधी पुढे ढकला, 3 का 4 लक्षवेधी गृह मंत्रालयाच्या होत्या. आम्ही पण ते ऐकलं, आम्ही पण जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करतो. आणि असुधारित प्रत, मी यांच्या मताशी सहमत आहे, असुधारित प्रत ही लवकर जर काढली, त्याच्यात थोडंफार 19-20 झालं तर आपण त्या ठिकाणी समजू शकतो. परंतु ह्या सर्व लक्षवेधी 18 तारखेच्या पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. म्हणजे मला वाटतं 14 तारखेच्या ह्या पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या, 13 तारखेच्या पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. त्याच्यामुळं तुम्ही इनडायरेक्ट त्याचं समर्थन करू नका. तुम्ही मान्य केलं, तुम्ही दिलगिरी व्यक्त केली, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण ह्यामध्ये पुन्हा आता अधिवेशन 25 तारखेपर्यंत आपलं आहे. पुन्हा केव्हाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊन देऊ नका. उपमुख्यमंत्री महोदय, इथं भुजबळ साहेब, अशोकराव चव्हाण साहेब, पृथ्वीराज बाबा सगळे मान्यवर आहेत. मी आपल्याला सांगतो, ज्यावेळेस आमची चर्चा, तुमची चर्चा असायची, त्या विभागाचा मंत्री आपण तिथं हजरच राहायचो प्रत्येक वेळेस. म्हणजे कुठल्याची चर्चा होत असताना आता तसं हजर राहत नाही. त्याच्यामध्ये दुसरेच कुठल्या विभागाचे मंत्री हजर राहिलेले असतात आणि काही विचारलं की मी लिहून घेतो, काही लिहून घेत नाही. परंतु काल तुम्ही उत्तर देत असताना आम्हाला उत्तर मिळाली नाही. पण इतर जण तशा पद्धतीनं त्यांच्या ऑफिसची माणसं बसून कुठले कुठले मुद्दे कुठल्या आमदारांनी काढले, सत्ताधारी पक्षाच्यांनी काय काढले, विरोधी पक्षांनी काय काढले, सगळ्याच प्रश्नाची उत्तरं कुणी त्या पदावर बसून देता येणार नाही. पण जे मेजर इश्यू आहेत, जे राज्याच्या संदर्भामध्ये उपस्थित केलेले मुद्दे आहेत, जसं काल मी राईट टू रिप्लाय मध्ये काढलेले होते, तुम्ही लगेच त्याच्याबद्दल सांगितलं, तसं त्याच्यामध्ये सिन्सिअरपणा दुर्दैवाने कुणी त्या ठिकाणी दाखवत नाही. आणि चूक झाली तर चूक मान्य केली तर माणूस पुढे जातो, परंतु चूक पण मान्य करायची नाही, दुसरंच बसून त्या ठिकाणी काही ना काही टॉन्टिंग करायचं, हेही प्रकार अध्यक्ष म्हणून थांबले गेले पाहिजे. आणि आपण पण काहीतरी कडक भाषेमध्ये त्यांना सांगा. तुम्ही बोलायला दिलं तर आता मी सांगतो. अध्यक्षांच्या लक्षात आणून देतो आणि आमची त्याला बिलकुल ना नाही. पण आता दादा, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त वर्ष येते, पण मला आता जवळजवळ 25 वर्ष होतील. आपण 3 लक्षवेधी घ्यायचो आता आपण. आणि मी त्याचं समर्थन करतो, कारण जास्ती घ्या, काही अडचण नाहीये. कारण शेवटी सदस्यांच्या लक्षवेधी लागतात, काही ना काही त्यातनं काम होतं. पण त्यामुळे थोडं मागे पुढे होऊन जातं. आता 15-15 लक्षवेधी एकेका दिवशी, आपण 3च्या वर लक्षवेधी फक्त शेवटचे 2 दिवस घ्यायचो. नाही नाही, तसं नाही. नाही तसं नाहीये. मी तुम्हाला सांगतो, तसं नाही. सुनील भाऊ, या अध्यक्ष मोदयांचा रेकॉर्ड होणार आहे, आजपर्यंतच्या इतिहासाला रेकॉर्ड होणार आहे किती लक्षवेधी घेतल्याचे. पण आमचं त्याला समर्थन आहे, सत्ता पक्ष म्हणून आमची त्याला ना नाही. सन्मान्य, नाही भुजबळ साहेब थांब, 1 मिनिट देतो तुम्हाला. बस आता सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे आज सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे. आणि शेवटी हा सभागृह इकडे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, आपापल्या विभागातल्या, आपापल्या मतदारसंघातल्या ज्यांनी आपल्याला निवडून दिले आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वजण इकडे येतो. आणि जर का एखाद्या विषयावर चर्चा झाली नाही तर खरोखरच त्या जनतेबरोबर आपण अन्याय करत आहोत. ही भूमिका माझी पण आहे आणि हे माझं ठाम मत आहे. परंतु असं असताना मंत्र्यांनी उपस्थित राहायला पाहिजे, ह्याबद्दलची सर्व खबरदारी शासन घेईलच. आपल्याकडे ह्या अधिवेशनात एकूण 2376 लक्षवेधी ऑनलाईन प्राप्त झाले आहेत. 2376. त्यापैकी 261 विनंत्या माझ्याकडे आल्या आहेत सगळ्या सदस्यांकडनं, विरोधी पक्षातल्या, सत्तारूढ पक्षातल्या. आणि गेल्या 7 ते 8 दिवसात आपण 57 लक्षवेधी गेल्या 6 दिवसातच आपण चर्चेसाठी घेतलेले आहेत. सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे नियमानुसार 3 लक्षवेधी घेणं अपेक्षित असतं. अध्यक्षांकडे तो अधिकार आहे 3च्या पेक्षा जास्त घेण्याचा.
आणि सर्व सदस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा हा प्रयत्न राहिला आहे की स्पेशल सिटिंग घेऊन आणि रेग्युलर सिटिंग मध्ये जास्तीत जास्त लक्षवेधी घ्यायच्या. त्यामुळे जर का मंत्री महोदयांचं सहकार्य प्राप्त होईलच, विरोधी पक्षातल्या आणि सत्तारूढ पक्षातल्या सदस्यांचंही सहकार्य प्राप्त होईल. यापुढेही आपण जास्तीत जास्त लक्षवेधी घ्यायचा प्रयत्न करू आणि वेळेत तुम्हाला ऑर्डर ऑफ द डे मिळेल या संदर्भातली पण खबरदारी घेतली जाईल. आज दिवसभराचं कामकाज संपण्यापूर्वी सन्माननीय विरोधी पक्ष नेते, सन्माननीय संसदीय कामकाज मंत्री यांच्याबरोबर बसून मी लक्षवेधींचा पण दिवस ठरवून संबंधित मंत्र्यांसाठी ती पण सोयीस्कर सिस्टम लावून घेईन. देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री महोदय, म्हणजे मीच विनियोजन बिलाच्या संदर्भामध्ये मागं काही गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्यावेळेस तुम्ही मला म्हटलं होतं की मी मिटिंग लावतो. माझ्याही वेळेस तुम्ही आणि मुनगंटीवार साहेब मुद्दे उपस्थित करायचे. त्यावेळेस करोना होता तरी मी मिटिंग लावायचो. काही मिटिंग आपण व्हीसीवर घेतल्या. ह्यावेळेस त्या मिटिंग झाल्या नाही. तुम्ही कबूल केलं किंवा यावेळेस झाल्या नाही. बाकीची उत्तरं तुम्ही यावेळेस लगेचच दिली, मिटिंगची गरज नको म्हणून. पण दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांना अनेकदा मंत्री महोदय, बरेच मंत्री महोदय आश्वासन देतात किंवा कधी कधी निर्देश पण अध्यक्ष महोदय देतात. तो त्यांचा अधिकार आहे की ह्याची बैठक तुम्ही लावा. बऱ्याचदा सांगितलं जातं की अधिवेशन संपायच्या आत बैठका लावतो. देवेंद्रजी, एकदा रेकॉर्ड काढून घ्या. तुम्ही मुख्यमंत्री बघा, अनेक मिटिंगच त्याच्यामध्ये होत नाही. सभासद म्हणतात की आमची मिटिंग लावायचं तुम्ही कबूल केलं. बर, तसं फार काही ठराविक तुम्हाला आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे डिपार्टमेंट जास्त आहेत. बाकीच्या मंत्र्यांना तशी डिपार्टमेंट गरजेपुरतीच आहेत. त्याच्यावर त्यांनी तर मिटिंगला मंगळवार बुधवार ते असतात, सोमवार मंगळवार बुधवार बसून त्या मिटिंग सगळ्या लावल्या पाहिजे. त्या एक आम्हाला आश्वासित करा की हे अधिवेशन संपल्यानंतर एक ठराविक महिन्यामध्ये 3 महिन्याच्या आत ह्या सगळ्या मिटिंग, म्हणजे पुढचं अधिवेशन सुरू व्हायच्या आत जेवढ्या काही आश्वासित केलेल्या बैठका आहेत ते सगळे मंत्री महोदय पूर्ण करतील. एवढं आम्हाला तुम्ही ठामपणे सांगा. अध्यक्ष महोदय, मी आपल्या विधानमंडळ सचिवालयाकडनं माहिती प्राप्त करून घेतो कुठल्या कुठल्या मिटिंगांचं या ठिकाणी आश्वासन दिले आहे. त्यातल्या जास्तीत जास्त बैठका या अधिवेशनाच्या काळातच घेऊन आम्ही त्या, जर काही बॅकलॉग असेल तर तो संपवू आणि यानंतर पुढच्या अधिवेशनाच्या आधी बैठका घेण्याची प्रथा ठेवू सगळ्याकडून. बैठकांच्या विषयात ऑलरेडी ह्या अधिवेशनात आपण ज्या सभागृहात आश्वासनं घेतली आहेत त्या संदर्भातल्या काही बैठका झाल्यात. सन्मान्य अशोक चव्हाण साहेबांच्या विषयातली काल बैठक झाली, त्याचप्रमाणे अहिरेताईंची बैठक झाली. अशा होत आहेत, परंतु जी आश्वासनं पूर्ती करण्याची आहेत त्या सगळ्या बैठका आपण लावून घेऊ. चला आता प्रश्नोत्तर बोला. अध्यक्ष महोदय, मी म्हणजे 57 पण दिले आणि पुढे पण जे स्थगन दिलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे अध्यक्ष महोदय, तर सभागृहातली मंत्र्यांची गैरहजेरी ही योग्य नाही अशी तक्रार अजित पवार यांनी केलेली आहे. अधिवेशनातले सगळेच अपडेट्स आपण पाहत राहणार आहोत. मात्र बुलेटिनमध्ये आता वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.